नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर 17 एप्रिल वार आहे, बुधवार। या दिवशी आहे रामनवमी। श्रीराम यांना ही जी रामनवमी आहे ही समर्पित असते। रामनवमी आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, घरामध्ये जे दुःख आहे, संकट आहे त्याचे निवारण होण्यासाठी, आपल्या घरामध्ये 7 पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी होण्याकरिता आपल्याला काही सेवा व उपाय करायचे आहे। म्हणून या दिवशी आपल्याला श्रीराम यांना 2 तुळशीचे पान जे आहे ते अर्पण करायचे आहेत। पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, श्रीराम नवमी आहे ती अत्यंत शुभ व आशीर्वाद आपल्यावर प्राप्त करून देण्यासाठी या दिवशी जेवढे जमेल तेवढे श्रीराम या नामाचा जप तुम्ही करावा। कारण श्रीराम या नामाचा जप केल्याने आपल्या जीवनातील जे अडथळे आहे, दुःख आहे किंवा घरामध्ये भरपूर कर्ज झालेला असेल किंवा संकट असेल, 7 पिढ्याचे दारिद्र्य असेल ते सुद्धा कमी होत असते। कारण श्रीराम नवमी जन्मोत्सव श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केली जाते। या दिवशी श्रीराम यांची जन्मतिथी साजरी करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला श्रीराम यांना अशी जे 2 तुळशीचे जे पाने आहेत ते कसे अर्पण करायचे आहेत, का अर्पण करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर भगवान श्रीराम जे आहेत ते भगवान श्री हरी विष्णू यांचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत। म्हणून या दिवशी तुळशीचा 2 जे पानं आहे त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे। तर पहा, सर्वांनाच माहीत आहे की तुळस जी आहे ती श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवी आहे, त्यांचं अस्तित्व व त्यांचा जो वास असतो अखंड स्वरूपात जे असते ते तुळशी माताच्या स्वरूपात असतात। जर तुम्ही तुळशीचे उपाय केले, दररोज तुळशीला जल अर्पण केलं, त्याचबरोबर एक तुळशीजवळ दिवा जर लावला, अगरबत्ती लावली, सकाळी आंघोळ केल्यानंतर लगेचच, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, 7 पिढ्याचे दारिद्र्य, त्याचबरोबर पैसा, संपत्ती, ऐश्वर्य भरभराट होत असते व त्याचबरोबर अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य या घरामध्ये राहत असते, या घरामध्ये राहत असते। तर पहा, उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे। तर पहा, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य जमत नसेल, तुमची स्वतःची लग्न कार्य जमत नसेल किंवा मुलीची लग्न कार्य जमत नसेल, घरामध्ये भरपूर कर्ज झालेला असेल, खूप दुःख असेल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। व त्याच पद्धतीने मुलाची प्रगती होत नाही, व्यवसाय चालत नाही किंवा घरामध्ये पैसा हा येतोय पण टिकत नाही, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे रामनवमीच्या दिवशी आणि आपले जे उंबरवट आहे त्या साईडला, दोन्ही साईडला आपल्याला पाणी टाकायचं आहे व त्यानंतर पाणी जेव्हा तुम्ही टाकत असता त्यावेळेस श्री हरी विष्णू यांना हळद प्रिय आहे, चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे, घरातील फरशी पुसून घ्यायची आहे, त्याचबरोबर उंबरवट्यावर तुम्हाला हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, रांगोळी काढायची आहेत, 2 पावलं काढायचे आहेत आणि त्यावर हळदी कुंकू तुम्हाला आवर्जून टाकायचे आहेत आणि त्यानंतर देवाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला श्रीराम यांचा जप असेल किंवा श्री हरी विष्णू यांचा एक जपमाळ आपल्याला या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर श्री हरी विष्णू सहस्त्रनाम याचं पठण एक वेळा आपल्याला करायचं आहे। त्यानंतर पहा, तुमच्या घरामध्ये जर श्री राम यांची मूर्ती असेल किंवा नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्हाला जी घरामध्ये श्री कृष्णाची मूर्ती आहे त्याचा जलाभिषेक करायचा आहे व त्यानंतर एक पांढऱ्या वस्त्राने पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ज्या अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत, त्यावर मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुळशीचे पाने तुम्हाला तोडून आणायचे आहे। तर पहा, तुम्ही तुळशीचे पाने हे आदल्या दिवशी तोडून ठेवावे आणि एका पाण्यामध्ये ठेवावे, म्हणजे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर पहा, तुम्हाला सेवा कशी करायची आहे ते आपण बघूयात। तर पहा, हे पानं घेत असताना तुम्ही 11ही घेऊ शकता किंवा जे 5 आहे पान ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तुळशीचे पानं 5 घेऊ शकता किंवा 21 सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा 11 सुद्धा तुम्ही पानं घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही 11 पाने घेतलेले असेल किंवा 11 किंवा 5 किंवा 21 घ्या, जेवढी पाणी तुम्हाला घेणे शक्य होत असेल तेवढी पाणी तुम्ही घ्यायचे आहे। स्वच्छ धुवायचे आहे, पंचामृत याने तुम्हाला स्नान घालायचं आहे पानाला व त्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे, हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। हातामध्ये घेत असताना व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। श्री विष्णू सहस्त्रनाम याचं पठण तुम्हाला एक वेळा करायचं आहे। त्याचबरोबर श्री विष्णू यांचा मंत्र आहे
श्री विष्णू देवाय नमः या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे, किंवा तुम्हाला कोणताही जपमाळ श्री हरी विष्णू यांचा येत असेल तर तो एक जपमाळ करायचा आहे, किंवा तुम्ही श्रीराम श्रीराम असा जपमाळ तुम्ही करू शकता. एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. तर पहा, ही सेवा पानावर केल्यानंतर हे पान तुम्हाला देवाजवळ ठेवायचं आहे. हातात घेतल्यानंतर जपमाळ व तुम्ही सहस्त्रनाम याचं पठण झाल्यानंतर, व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचं पठण झाल्यानंतर हे जे पान आहे ते पान तुम्हाला देवाला अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनातील जे संकट आहे ते श्री हरी विष्णू यांना सांगायचं आहे. धूपदीप अगरबत्ती अशीच तुम्हाला चालू ठेवायची आहे. जर तुम्हाला अखंड ज्योत चालू ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. श्रीराम यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही जेवढी सेवा व उपाय तुमच्याच्याने शक्य होईल व दिवसभरामध्ये श्रीराम श्रीराम हा जो जप आहे तो सारखा श्रीरामनवमीच्या दिवशी चालू ठेवावा तुमच्या घरामध्ये. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये व्यवसाय असेल, संकट असेल, ऐश्वर्य असेल त्याची भरभरून प्रगती होत असते. कारण श्रीराम यांचा आशीर्वाद लाभल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होत असतात. त्याचबरोबर या दिवशी जमेल तर तुमच्याकडे भगवान हनुमान चालीसाचे पठण तुम्हाला एक वेळा करायचे आहे. आणि पहा, तुम्हाला श्रीराम व श्री हनुमान यांचा जर अशा पद्धतीने सेवा केली, हे जे उपाय केले तर तुमच्या जीवनातील जे संकट आहे ते दूर होत असतात. व त्याचबरोबर तुळशी माताची अशी सेवा केल्याने भगवान श्री हरी प्रसन्न होत असतात. व त्याचबरोबर जो नैवेद्य द्यायचा आहे तो खिरीचाच नैवेद्य द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशीचे पान आहे त्यामध्ये टाकायचं आहे. कारण श्री हरी विष्णू हे तुळशीचे पान जेव्हा तुम्ही खिरीमध्ये टाकत नाही तोपर्यंत जे तुम्ही नैवेद्य केलेला आहे खिरीचा तोपर्यंत ग्रहण करत नाही. त्यामुळे तुम्ही खीर बनवल्यानंतर नैवेद्यामध्ये तुळशीचे पान जे आहे ते आवर्जून टाकावे आणि 2 वेळा पाणी फिरवायचे आहे. आणि खीर देवाला 5 ते 10 मिनिटं तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे घरातील सर्व व्यक्तीला तुम्हाला खायला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. अशी सेवा व उपाय नक्की करून पहा. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.